तर ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेलगळती झाली आहे। तेलगळती झाल्यानं मध्यरात्रीपासूनच अपघात। पोलीस आणि अग्निशमन दलाची मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेण्यात आली। अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर माती टाकण्यात आली आहे। तुर्तास एकाच लेनवरून वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळते। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, प्रणिता, प्रचंड मोठ्या रहदारीचा असा हा ठाणे पूर्व द्रुतगती मार्ग आहे आणि ठाण्याहून मुंबईची येणारी ही वाहतूक आपण पाहतो आहे। एकाच लेनमधून सध्या वाहतूक सुरू आहे, कारण मध्यरात्री एक ऑइल टँकर या रस्त्यावरून हायवेवरून जात होता आणि तिथून मोठ्या प्रमाणामध्ये तेलगळती झाल्यामुळे संपूर्ण हायवे जो आहे तो ओलसर झालेला आहे, निसरडा झालेला आहे आणि अनेक गाड्यांचे अपघात होण्याची माहिती जी आहे ती पोलिसांना प्राप्त होऊ लागली। त्यानुसार जवळपास 2 ते 3 अपघात झाल्यानंतर पोलिसांची टीम आणि फायर ब्रिगेड जे आहे ते सुद्धा घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी संपूर्ण एका लेनवरती आता माती टाकायला सुरुवात केलेली आहे। गाड्या रस्त्यावरून घसरू नयेत यासाठी ही खबरदारी घेतली जाते आहे। पोलिसांची पथकं सुद्धा ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत की त्या लेनमधून गाड्या ज्या आहेत ते जाऊ नयेत। पुढच्या बाजूला आपण पाहतो की जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा हा संपूर्ण हायवेचा पट्टा आहे आणि या संपूर्ण रस्त्याच्या एका लेनमधून जे टँकर ऑइलचा जात होता तिथून मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल रस्त्यावरती पडला आणि त्यानंतर संपूर्ण हायवे जो आहे तो निसरडा झालेला आहे। आज रस्त्यावरती ही प्रचंड मोठी रहदारी आपण पाहतो की सकाळपासून अनेक मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या हायवेवरून जात असतात आणि ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी ही सगळी वाहतूक जी आहे ती आपण पाहतो आहोत। एकाच लेनमधून या हायवेवरती सध्या वाहतूक सुरू आहे आणि दुसऱ्या लेनवरती मात्र ऑइल जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सांडल्यामुळे गाड्या घसरू नयेत यासाठी माती जी आहे ती अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून टाकली जाते आणि हे रस्ता जो आहे तो ओलसर झाल्याचा थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। मधल्या बाजूने आपण पाहतो की डिवायडर मधली जी माती आहे ती खोदून तिथली माती या रस्त्यावरती टाकण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते करतायत आणि पोलीस सुद्धा पुढच्या बाजूला आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये ज्या गाड्या वेगानं पुढच्या बाजूने येत आहेत, मुंबईच्या दिशेने येत आहेत, त्या सगळ्या गाड्यांना अगदी हळूवार चालवण्याच्या सूचना करतायत आणि ज्या लेनमध्ये हे ऑइल सगळं पडलेलं आहे, सांडलेलं आहे, त्या लेनमधून गाड्या जाऊ नयेत यासाठी सुद्धा ठिकठिकाणी त्यांना थांबवण्यासाठी विक्रोळी पोलीस असतील किंवा ज्या आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातले कर्मचारी असतील ते सुद्धा तैनात आहेत। रात्रीपासून ही खबरदारी खरं तर घेतली जाते आहे आणि संपूर्ण हायवेचा पट्टा पुढच्या बाजूला आपण पाहतो की परिणाम होताना दिसतोय। कृष्णा, धन्यवाद।